नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली थेरपी सेंटरमधून आज आपण आपल्याकडे थेरपी घ्यायला येणार नंदा जगताप आईकडचा छानसा अनुभव, जे तिला यायच्या आधी काय त्रास होतो आणि त्यानंतर कसं बरं वाटलं ते जाणून घेऊया. नमस्ते आई. नमस्ते. तुझं नाव सांग मला. नंदा जगताप मी. आणि मला खूप त्रास व्हायचा, चालायला येत नव्हतं, अशी वाकून आलेली मी थेरपीला घेतल्या वेळेस. वाकायला का लागली? कारण तू पडली होतीस कुठे? पडली होते, किचन कट्ट्याहून पाय घसरून टाईस घासत होते, तर काम करताना खाली पडले तर 2 मिनिटं मी बेशुद्ध झाले. मग तसंच पाणी मारलं आणि मला उभी केले. त्याच्यामुळं माझा मणका वाकडा झालाय आणि थोडासा बाहेर गेला. बरोबर. आणि ती गादी सरकली होती तो पण वेगळाच. त्याच्यामुळं मला काहीच करायला येत नव्हतं. 1 महिना तर मी आंघोळ नव्हती केली, अशी माझी अवस्था होती. दुखायचं काय तुला? आणि दुखायचं म्हणजे मणक्याचे 2 बाजू आहेत ना, ते खूप दुखायचे. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर बोलला की त्याच्यामध्ये पाणी झालं असेल, तर काय ऑपरेशन करून ती पाणी काढायला लागल. तुझा मोठा प्रॉब्लेम आहे, तू चालू शकत नाही, ऑपरेशन करशील तेव्हा तुला चालायला येईल. मग हे घाबरून पैसे आणायचे कुठून? परिस्थिती लय वाईट होती माझी. त्याच्यामुळं मी नुसतं दवाखानं करायचे, आज ह्या डॉक्टरकडं उद्या त्या डॉक्टरकडं. 2-3 डॉक्टर केले पण मला काहीच फरक नाही. 2 किलो वजन पण मला उचलत नव्हतं, एवढी माझी अवस्था होती. स्वयंपाक करायचे तर मी टावेल आणि कंबर बांधायचे आणि उभं राहायचे, तर हे असे हातपाय वतरायचे माझे. ते दुखायचं ना, त्याच्यामुळं मला काही सुचत नव्हतं. तू सरळ व्हायला गेली तर तुझ्या मणक्यात खूप दुखायचं आई? दुखायचं, सरळ होता येत नव्हतं. असं वाटायचं हात लावून तेव्हा मला असं व्हायला यायचं. तर आता मला बऱ्यापैकी तो आराम पडलाय. आज थेरपी सेंटरला येऊन किती दिवस झाले आई तुला? झालं, महिना झालाय. 1 महिन्याची आपली मॉम बेडची खूप अनुभव आलाय मला, खूप छान बरं वाटलं. कशामध्ये 1 महिन्यामध्ये मणक्याचे 2 भाग असतात पाठीचे, ते आराम पडला झाला, ते दुखायचं थांबलं. मणक्यामध्ये थोडासा ही होती, तेच थोडी सरळ झाली, म्हणजे बऱ्यापैकी आराम पडलाय मला. आज तुला ठणका जो लागायचा तो ठणका पण थांबला. 1 महिन्याच्या पूर्ण थेरपी मध्ये तुला? हो, खूप बरं वाटायला लागलं. जरा दाखवशील? 1 रुपयामधून 8 आणि मला फरक म्हणजे पडला. 50% आईला आराम आलेला. आई, तुम्हाला दाखवशील की तुला पहिल्या तू कशी चालायची आणि आता कशी चालते? हो, पहिली मी अशी चालायचे, अशी चालत होते. आणि चालले ना जास्त तर मग इतकीच वाकायचे. असं एवढं मला चालायला हे होत नव्हतं, सरळ व्हायला येतच नव्हतं. कधी मी 4 बायकांमध्ये उभी राहिले नाही, कार्यक्रमाला कुठले गेले नाही, कारण मला खूप मनामध्ये लय दुःख वाटायचं माझ्या, म्हणून मी कुठं कार्यक्रमाला जात नव्हते. त्या सरळ उभ्या राहायच्या आणि मी अशी वाकून उभी राहायचे, तर मला लाज वाटायची, म्हणून मी घरातनं बाहेरच नव्हते निघत. आणि आज थेरपी घेतल्यानंतर आणि थेरपी घेतल्यामुळे मी खूप सुखी आता. खूप मला बरं वाटतंय ना, आता मी एवढी ताट झाले, एवढी झाले. खूप छान अनुभव आहे आईचा, म्हणून लय अनुभव आलाय मला. आता पुन्हा आता बरी झाल्यानंतर कशी चालते ते दाखव. आता अशी चालते, अशी चालते आता. अरे वा, बस छान आहे, मस्त. थेरपीमुळे तुला इतका छान आराम आला. मॉम मॅट आणि मॉम बेडची थेरपी, तुझ्या मणक्याचा जो आकार पूर्णपणे बदलला होता, तो अगदी खूप छान बरा झालेला आहे. बरोबर आहे. ज्यांनी ही थेरपी आपल्या खोपोलीमध्ये आणली आहे, समता मॅडम आणि सूरज सरांबद्दल काय म्हणशील तू? त्यांचे खूप उपकार आहेत आणि त्यांनी खरंच मनापासून असे आशीर्वाद देते की खूप आशीर्वाद लागन त्यांना, असं त्यांची प्रगती वाढव. बरोबर आहे. खूप छान आई, खूप छान म्हणाली. आणि जे नवीन आपल्याकडे थेरपीला येतात त्यांना तू काय सांगशील की थेरपी घेतली पाहिजे? घेतली पाहिजे, दररोज घेतली पाहिजे. आणि सुट्ट्या पण नका करू, खाडे नका करू, म्हणजे तुम्ही पण माझ्यासारखे काय व्हाल, चाबरे व्हाल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, थँक्यू आई, तुझं तू खूप छान अनुभव सांगितल्याबद्दल. धन्यवाद.